की आज महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे गडकिल्ल्यांची, ते गडकिल्ले संवर्धन करण्याची आपल्याला गरज आहे। ये पूरी मूर्ति मिट्टी की है, उसके अंदर बाम्बू, गवत वैसे सब मटेरियल लगते हैं। आणि ज्यावेळेला आमच्या मंडळाने गडकिल्ल्यांवरती व्हिजिट केली त्यावेळेला तिथे भरपूर कचरा, फाटके बॅनर अशा सगळ्या गोष्टी आढळल्या। त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या मंडळाने ते गोळा केलं आणि त्यातनं आम्ही इथे कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। और ये पर्यावरण का राजा बोलने वाला जो मन की बात जो है, जो मन की बात में नरेंद्र मोदी जी ने उनको खुद पर्यावरण का राजा कहला है। इको फ्रेंडली इसलिए गिरगांव का राजा का एक बैंजो पतक है, मिलिंद जंगम करके, और 24 आवर्स बजाते हैं। उसके बजाने से उनको प्रोत्साहन मिलता है बहुत जोर से। की गिरगावचा राजा हा पर्यावरणाचा राजा म्हणून ओळखला जातो, की तुम्ही पर्यावरण स्नेही असला पाहिजे, जिथे तिथे जाल तिथे कचरा करू नका आणि त्याचसोबत शिवाजी महाराजांचे गड किल्ले आपण जपण्याचा प्रयत्न करूया। 1987मध्ये आमच्या गणपतीला गिरगावचा राजा हे नाव दिलं महाराष्ट्र टाइम्सनी। त्याचसोबत आम्ही इथे 48 भाषांमध्ये शिवमुद्रा, ती शिवमुद्रा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसे जुन्नर भाषेमध्ये, घाटी भाषेमध्ये, मालवणी भाषेमध्ये, म्हणजे मराठीतल्याच 48 भाषा। सर आपका नाम? मेरा नाम जितेंद्र बालकृष्ण मोरे, गिरगांव के राजा मंडल का कार्याध्यक्ष हूँ। ओके, तो सर आपका राष्ट्रभक्त विघ्नेश में बहुत बहुत स्वागत है। जैसे कि आपका मंडल गिरगांव का राजा पूरे मुंबई में, पूरे महाराष्ट्र में बहुत फेमस है, तो जो इतने 96 ईयर्स की आपकी जो परंपरा चलती आ रही है, तो ये कैसे चलती आ रही है और इसकी स्थापना किसने की, आप ज़रा बताओ लोगों को। इस गणपति की स्थापना 1928 में हुआ था और रामचंद्र तेंदुलकर ने इसकी स्थापना की थी। और ये गणपति बड़ा जब 22 फुट का 1984 से स्टार्ट किया बड़ा लाने का। तो जैसे कि आपके गणपति को पर्यावरण का राजा भी कहा जाता है, तो आपके गणपति की हाइट क्या है और ये किस शाडू की मिट्टी की बनती है, पीओपी की है, आप बताओ। ये पूरी पर्यावरण का राजा क्यों बोलते हैं, इसकी भी हिस्ट्री बताओ। ये पूरी मूर्ति मिट्टी की है, उसके अंदर बाम्बू, गवत वैसे सब मटेरियल लगते हैं। और ये मूर्ति बनाने के लिए मिनिमम 2 मंथ का प्रोसेस लगता है। और ये पर्यावरण का राजा बोलने वाला जो मन की बात जो है, जो मन की बात में नरेंद्र मोदी जी ने उनको खुद पर्यावरण का राजा कहला है। इको फ्रेंडली इसलिए जैसे कि आपके मंडल की विसर्जन यात्रा भी बहुत फेमस है, 20-20, 24-24 घंटे की चलती है। तो ये यात्रा के मतलब 20-24 घंटे कैसे चलती है और लोगों को, भक्तों को इतना एनर्जेटिक रखने के लिए, इतने घंटों के लिए, तो ऐसा कौन सा ढोल ताशा पता है जो लोगों को इतना एनर्जेटिक रखता है। गिरगांव का राजा का एक बैंजो पतक है, मिलिंद जंगम करके, और 24 आवर्स बजाते हैं। उसके बजाने से उनको प्रोत्साहन मिलता है बहुत जोर से। और जैसे राजा हमारा बाहर निकलता है सुबह मॉर्निंग को 9 बजे से, तो दूसरे दिन 7 बजे गिरगांव चौपाटी पहुँचते हैं। तो जैसे गिरगांव चौपाटी अभी एरिया से कुछ चंद मिनटों पे ही है, फिर भी ये इसी एरिया में गिरगांव चौपाटी होकर जहाँ विसर्जन होता है, जहाँ पे फिर भी इतने घंटों कैसे चलते हैं यहाँ पे, मतलब गणपति बापा की विसर्जन मिरवणूक। यहाँ पे बहुत सारे श्रद्धालु लोग आते हैं। वैसे हर गली के कॉर्नर पे बड़े बड़े हार रहते हैं नोटों के, किसी के 9 रहते हैं, वो कंप्लीट करते हैं। बाद में 56 भोग का उनको नैवेद्य रहता है, प्रसाद चढ़ा जाता है। और एक गणपति इको फ्रेंडली रहता है, इसके लिए उसको संभाल के लेने जा सकता पड़ता है। तो आपके गणपति बापा में इस साल छत्रपति शिवाजी महाराज की थीम है, तो जो थीम उठाने के लिए मतलब इसके पीछे क्या कल्पना है, ऐसे मतलब आपके मन में आई कि आप मतलब सोचे कि महाराज के बारे में कुछ थीम बनाया है, डेकोरेशन। सर्वप्रथम जय गणेश। यावर्षी शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली। त्याला अनुसरून आम्हाला यावर्षी काही डेकोरेशन करायचं होतं, सजावट करायची होती। अनेक मंडळांना आणि गणेश भक्तांना संदेश द्यायचा होता की आज महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे गडकिल्ल्यांची, ते गडकिल्ले संवर्धन करण्याची आपल्याला गरज आहे। आणि ज्यावेळेला आमच्या मंडळाने गडकिल्ल्यांवरती व्हिजिट केली त्यावेळेला तिथे भरपूर कचरा, फाटके बॅनर अशा सगळ्या गोष्टी आढळल्या। त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या मंडळाने ते गोळा केलं आणि त्यातनं आम्ही इथे कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आताच्या ज्या तरुण पिढीला की शिवाजी महाराज हे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करत होते, त्याच्यामुळे जेवढे जास्त जी आम्ही महाराष्ट्रामधली जातीवाद आहे तो तिकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचसोबत आम्ही इथे 48 भाषांमध्ये शिवमुद्रा, ती शिवमुद्रा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसे जुन्नर भाषेमध्ये, घाटी भाषेमध्ये, मालवणी भाषेमध्ये, म्हणजे मराठीतल्याच 48 भाषा 48 भाषा, म्हणजे त्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रांतातल्या। येस,
जे शिवाजी महाराज जसं प्रत्येकाला घेऊन एकत्र काम करत होते तसं प्रत्येकाच्या म्हणजे मॅक्झिमम जेवढ्या आम्हाला घेता आले शक्य झालं त्याच्यामध्ये आम्ही त्या भाषेमध्ये राजमुद्रा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचसोबत आम्ही इथे जो डेकोरेशन देखावा उभारलेला आहे तुम्ही बघू शकता समोर आपण महाराष्ट्राचा नकाशा बनवला आहे. तो तिकडे ज्या गडावरती गेलेलो तिकडे जे झेंडे फाटलेले असतात बॅनर फाटलेले असतात त्यापासून आम्ही तो शिवून तिकडे महाराष्ट्राचा नकाशा बनवलेला आहे. त्याचसोबत इथे जे झुंबर बनवलेलं आहे बाटल्यांचं यासुद्धा बाटल्या आम्ही गड किल्ल्यांवरनं गोळा करून आणून त्याचं डेकोरेशन केलं आहे. शिवाय इथे जे रंगीबेरंगी बॉटल्स दिसत आहेत त्यासुद्धा आम्ही तिकडनं गोळा करून इकडे आणून त्याची सजावट केलेली आहे. आणि तेच आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की गिरगावचा राजा हा पर्यावरणाचा राजा म्हणून ओळखला जातो की तुम्ही पर्यावरण स्नेही असला पाहिजे. जिथे तिथे जाल तिथे कचरा करू नका आणि त्याचसोबत शिवाजी महाराजांचे गड किल्ले आपण जपण्याचा प्रयत्न करूया. तो आपको अभी कुछ 30-35 साल तो आपकी उम्र को हुए रहेंगे, तो आपको जो इतने साल का एक्सपीरियंस है गणपति बप्पा का वो क्या है, किस तरह का है? ॲक्च्युली 1987मध्ये आमच्या गणपतीला गिरगावचा राजा हे नाव दिलं महाराष्ट्र टाइम्सनी. आणि त्याच्यानंतर जे आमच्या मंडळाला जेवढी कीर्ती भेटली म्हणजे लोकांची संख्या वाढायला लागली तर त्याच्या अनुसरून आम्हाला असं वाटायला लागलं की आपण दरवर्षी लोकांना काय संदेश देऊ शकतो, लोकांपर्यंत आपण काय चांगलं देऊ शकतो. तर मग प्रत्येक वर्षी मंडळ आपलं सामाजिक सेवा राबवत असतं. जसं आता इशारवाडी दुर्घटना झाली महाराष्ट्रामध्ये तिथेसुद्धा आपल्या मंडळाने त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांना पूर्ण म्हणजे घरात जे सामुग्री लागते बालड्या साबण कपडे ते सगळं सामान आपण पुरवलेलं आहे. हां आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण वह्या पुस्तकं या सगळ्या गोष्टी तिथे पोचवण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं करताना आम्हाला म्हणजे असं वाटतं की आम्ही सामाजिक देणं लागतो जे आपण द्यायला पाहिजे. हां समाजाला देण्यासाठी आपण ते सामाजिक देणं आहे ते देणं पाहिजे आणि लोकांना पर्यावरण आपण कसं जपवू शकतो या हिशोबाने हे करण्यासाठी आम्ही दरवर्षी काय ना काहीतरी पर्यावरण स्नेही डेकोरेशन करत असतो. तुमचं खूप खूप स्वागत आहे. जय हिंद जय भारत. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.